ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी नाकारली त्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि माझ्या कार्यालयामध्ये निवडून आल्यावरती 2017 मी निवडून आलं तेव्हा पण एवढी लोकं नव्हती आली. एवढी प्रचंड लोकांची सहानुभूती, लोकांचं प्रेम या ठिकाणी माझ्यासाठी धावून आलं ते केलेल्या कामामुळं. त्यामुळं केलेले कर्म, केलेले पुण्य कामी येतात हेच मी मानतो आणि आईवडिलांची पुण्य असन आणि आजीदादांनी डोक्यावरती ठेवलेला हात असन या विश्वासावरती इथल्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला डावलण्यात आलं, माझ्यावरती अन्याय केला आणि मला राजकीय जीवनातून संपवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आपण त्या गोष्टीवरती जास्त मला काही बोलायचं नाही आहे, पण आता ही लढाई विकासाची आहे. या भागात मला विकास करायचा आहे, सक्षम विकास करायचा आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे इथल्या जनतेला पण आता विश्वास आहे की इथली अनेक प्रलंबित कामं, बालेवाडी वाकड रस्ता गेले 5-7 वर्ष संबंधित आपले आमदार आहेत या भागाची, ज्यांची जबाबदारी आहे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अजून तिथं साईड व्हिजिट पण नाही केली. त्यांना तो विषय पण माहीत नाही. मीच एकदा फक्त घेऊन गेलो तर तेव्हा बळबळ मी त्यांना घेऊन गेलो. तिथलं भूसंपादन राहिलं आहे, आजपर्यंत त्याच्यावरती कुठली कारवाई नाही झाली. इथले लोकांचा वाहतुकीची कोंडी होती आहे, सर्वात ज्वलंत प्रश्न आहे. त्यासाठी मी स्वतःची वॉर्डन ठेवली गेले 4 वर्षापासून. अनेक मिसिंग लिंक या भागातल्या जोडायच्यात, एकही मिसिंग लिंक त्यांना जोडता आली नाही आहे. पाण्याचा प्रश्न मी त्या ठिकाणी स्वतः 15 दिवस 24/7 योजना 5-10% काम अपूर्ण होतं. स्वतः 15 दिवस मी चांदणी चौकाच्या टाकीमध्ये जाऊन स्वतः वॉल फिरोजी या भागातल्या जनतेने पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी दुपारी मी उन्हामध्ये डबा खाल्लेला लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळं एक आपल्यासाठी धावून येणारा कार्यकर्ता, कायम आपल्यासोबत असणारा कार्यकर्ता, जेव्हा मोठा पाऊस झाला, अवकाळी पाणी साठलं तेव्हा जनतेमध्ये जाऊन मी कार्यकर्ता होतो ना. त्यामुळं निश्चितपणे जनता लक्षात ठेवते बाबा आपल्यासाठी काम करणारा कार्यकर्ता कोण आहे. आणि या ठिकाणी आमचे बाबूरावजी चांदेरे आहेत, ते त्या ठिकाणी जागेवरती काम करतात. त्यामुळे आम्ही काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार प्रचंड बहुमताने या पुणे शहरामध्ये निवडून येणार.